नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत खुसखुशीत आणि खमंग अशी कोथिंबीर वडी। त्यासाठी मी इथं 1.5 कप कोथिंबीर, 2 चमचे तीळ, लसूण हिरवी मिरचीचा ठेचा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, अर्धा चमचा हळद, धने पावडर, लाल तिखट, ओवा, 1 कप बेसन पीठ व चवीनुसार मीठ ॲड करून मी इथं मिश्रण हलक्या हाताने पहिलं कोथिंबीरच्या ओलाव्यामध्ये मिळून घेते। त्यानंतर थोडे थोडे लागेल असे पाणी घालून आपण कोथिंबीर वडीचे पीठ असं थापून घेऊयात, मळून घेऊयात। त्यानंतर मी इथं ताटाला तेल लावून घेतलं आहे, जेणेकरून आपली वडी खाली चिटकली जाणार नाही व व्यवस्थित अशी निघेल। त्यावर मी इथं अर्धा चमचा तीळ घालून घेतले आहे व वडी स्टीम करण्यासाठी मी इथं कढईमध्ये पाणी स्टीम करून घेतले आहे व ताटामध्ये वडी आपण व्यवस्थित अशी थापून घेऊयात। बघू शकता अशा प्रकारे त्यावर थोडेसे तीळ घालून घेऊयात, म्हणजे दिसायला वडी छान दिसते। अशा प्रकारे वडी थापून झाल्यानंतर मीडियम गॅसवर 15 मिनिटे वडी स्टीम करून घेऊयात व वडी शिजली की नाही पाहूयात। वडी अतिशय छान शिजली गेली आहे। वडी थंड करून त्यानंतर आपण असे वडीचे तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तुम्ही काप करू शकता। मी असे चौकोनी काप करून घेतले आहे। वडी अतिशय छान तयार झाली आहे। मीडियम गॅसवर आपण ह्या सर्व वड्या तळून घेऊयात। अशा प्रकारे साधी सोपी पण चवीला भन्नाट आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी तयार झाली। ही वडी अतिशय छान लागते, तुम्ही नक्की जरूर ट्राय करा। अशा पद्धतीने वडी बनवल्यास वडी अतिशय छान बनते। तुम्ही जरूर घरी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा।